रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांची चरित्रे भाग 2. कालपासून संत शिरोमणी नामदेवरायांची काल पुण्यतिथी झाली आणि त्या पर्वावरती आपण संत चरित्रे सुरू केली. तसे ही संत चरित्रे श्रावण महिन्यामध्ये आपण सुरू करणार होतो, परंतु नामदेवरायांच्या पुण्यतिथीचा कालचा पर्वकाळ आणि त्या निमित्तानं काल आपण संत चरित्र सुरू केलं. नामदेवरायांचं चरित्र काल आपण घेतलं. नामदेवरायांचं चरित्र आणखी सांगणं बाकी आहे, मला माहिती आहे, याची मला जाणीव आहे. पण आज संत श्रेष्ठ ज्येष्ठ संत, वारकरी संप्रदायातले सर्वात ज्येष्ठ संत सावता महाराज म्हणजे संत सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं आपण सावता महाराजांच्या चरित्राचा थोडा विचार करू, त्याचं चिंतन करू. नामदेवरायांनी संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचा एक अभंग आहे, तो अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. धन्यारण गाव रतनाची खान, जन्मला निधान सावता तू, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार माया घरी. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, हाय नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला. वंश उद्धरिला माळियांचा, वंश उद्धरिला माळियांचा, वंश उद्धरिला माळियांचा. सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार माया घरी. धन्यारंगाव रतनाची खान, जन्मला निधान सावता तू, सावता सागर प्रेमाचा सागर, घेतला अवतार माया घरी. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत सावता महाराज. काल नामदेवरायाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण चिंतन करताना समकालीन संतांचं बाबतीत मी बोललो होतो. माऊली ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, गुरुवा काका, नामदेव महाराज, सावता महाराज हे समकालीन आहेत महाराज. आणि त्यातही ज्येष्ठ असलेले हे सावता महाराज आहेत. सावता महाराज यांचा जन्म जर आपण बघितला तर सावता महाराजांचा जन्म अरण या गावी त्यांचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातली आरण इथे सावता महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला आहे. पंढरपूरहून जवळ आहे आरण. मला 2दा सावता महाराजांच्या आरणला जाण्याचा योग आला. पायी दिंडी समागमे जात असताना आरण लागतं पैठणवरून. तिथे मला सावता महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवता आलं. मी त्याचं महत् भाग्य समजतो. नामदेव महाराज या ठिकाणी सावता महाराजांनी जिथं जन्म घेतला त्या भूमीला धन्यवाद देतात महाराज. नामदेवराय म्हणतात, धन्य आरण गाव,
त्या गावाला धन्यवाद. ज्या गावामध्ये सावता महाराजांनी जन्म घेतला ते गाव धन्य आहे. धन्यारण गाव रत्नाची खान. रत्नाची खान आहे. कसं काय हो रत्नाची खान? तुम्हाला सांगू, अहो हे महात्मे जन्म घेतात त्यांचं कुळही तसंच पवित्र असते. खान तशी माती म्हणतात की नाही? खान तशी माती. ही रत्नाची खान आहे. मग जन्माला येणारे कोण असणार? रत्नच असणार. हे सावता महाराजासारखं रत्न आपल्याला मिळालं. अरणगावाने दिलं, त्यांच्या पूर्वजांनी दिलं महाराज. तेव्हा सावता महाराजांचे आजोबा दैवमाळी आणि त्यांना पुरसोबा आणि डोंगरोबा असे दोन मुलं. पुरसोबा लहानपणापासून धार्मिक पंढरीची वारी करणारे महाराज, निश्चिम भक्त पंढरीनाथाचे. आणि पुरसोबांच्या पोटी जन्माला आले सावतोबा म्हणजे आपले संत सावता माळी. माळी यांच्या घरामध्ये, माळी यांच्या वंशामध्ये सावता महाराज जन्माला आले. नामदेवराय वर्णन करतात, जन्मला निधान सावता हा कुठे? सावता तो जन्मला निधान रत्नाच्या खाणीमध्ये. मोठं रत्न निर्माण जन्माला आलं अरण गावामध्ये. आणि महाराज म्हणतात, कसं आहे ते रत्न? अहो ज्ञानाचा सागर, सावता सागर. सावताचा एक अर्थ असाही होतो महाराज. सावता म्हणजे शुद्ध चारित्र्य, सात्विक. सात्विकतेचा सागर म्हणजे सावता महाराज. सावता सागर सात्विकतेचा, सज्जनतेचा, शुद्ध चारित्र्याचा सागर म्हणजे सावता महाराज. आणि प्रेमाचे तर आगर आहेच आहे. मी तुम्हाला सांगणार आहे पुढे ते प्रेमाचे आगर कसे आहेत. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार. मायांच्या घरी जन्म. आता पूर्वी कसं होतं माहितीये का? नावाच्या पुढे जात लावायचे. रोहिदास चांभार, सेना न्हावी, सावता माळी असं म्हणायचे की नाही? अहो संतांच्याच बाबतीत नाही, आपल्या पण तसंच होतं ना. आपल्या पूर्वजांना तसंच म्हणायचे. आता तसं ह्या माळीयाच्या वंशामध्ये सावता महाराज जन्माला आले महाराज. महाराज वर्णन करताना म्हणतात, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. वर तुम्ही जर शब्द बघितला तर जन्मला आहे, आणि खाली शब्द बघितला तर अवतार आहे. जन्म साधारण माणसं घेत असतात. तुमचा आमचा जन्म आहे, संतांचा अवतार आहे. म्हणून नामदेवराय असं म्हणतात की जन्मले हे ठीक आहे हो, लौकिक अर्थानं जन्म झाला, पण तो नुसतं जन्म नाही तर तो अवतार आहे. महाराज म्हणतात, घेतला अवतार माळ्या घरी. माळी जातीमध्ये संत जन्माला आले, सावतोबा जन्माला आले महाराज. सावत्या माळ्यांचा जन्म झाला. असे प्रेम स्वरूप निष्काम कर्मयोगी आपलं काम करत राहायचं. पण ते काम करत असताना त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची माळा. स्वतःच्या कर्म करून महाराज, कर्माची कुठलीही फळाची अपेक्षा न करता फक्त भगवंतासाठी मी कर्म करत आहो, अशा प्रकारचं ज्यांचं जगणं ते सावता महाराज. म्हणून सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. आता अवतार शब्दाचा अर्थ पुन्हा आपल्याला मला वाटत नाही सांगा. अवतार म्हणजे अवतारती म्हणजे वरून खाली येतात. आणि संत हे वरून खाली कशासाठी येतात? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, नाही का? वैकुंठाहून संत येतात महाराज फक्त जगाला जागृत करण्यासाठी, नाही का? आम्ही वैकुंठवासी सर्वांना प्रमाण माहिती आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. यासाठी सावता महाराज जन्माला आले. म्हणून नामदेवराय त्या ठिकाणी या अभंगातून सांगतात, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माया घरी. का हो महाराज, पण असं काय प्रेमाचा आगर आहे? नामदेवराय म्हणतात, अहो तुम्हाला काय सांगू मी, या माणसांनी, या संतांनी, या महात्म्यांनी हे साधारण मनुष्य नाही. यांनी त्रैलोक्याचा दाता, विश्वाचा जनिता भगवान परमात्मा
हा आपल्या हृदयामध्ये बसवला. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला याने स्टोअर करून ठेवला. त्यांनी देवाला आपल्या हृदयामध्ये बंदिस्त केलं महाराज, ठेवलं, साठवण केली त्याची. साठविला दाता त्रैलोक्याचा, म्हणून मी गावालाही धन्यवाद देतो आणि त्यांच्या माता पित्याला धन्यवाद देतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा पती, त्रैलोक्याचा अधिपती, त्रैलोक्याचा नायक ज्यांनी साठविला असे सावतोबा, म्हणून त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद आहे, त्यांच्या गावाला धन्यवाद आहे. माऊली नामदेवराय म्हणतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज म्हणतात, सावता महाराजांचा स्वतःचा जन्म सुफल झालाच झाला महाराज, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी आपल्या कुळाचा उद्धार केला, आपल्या जातीचा उद्धार केला. माळ्यांचं भाग्य आहे महाराज. माळी जातीमध्ये सावतोबा जन्माला आले, माळी जातीचा, माळी वंशाचा उद्धार झाला आणि तुमचा आमचा सुद्धा उद्धार अशा संतांच्या अवताराने होत असतो. नामदेवराय वर्णन करताना म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरिला माळी यांचा, वंश उद्धरिला माळी यांचा, वंश उद्धरिला माळी यांचा. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माया घरी. मायांचा वंशाचा उद्धार झाला, सावतोबांचा जन्म सुफल झाला. तुमचा आमचाही जन्म सुफल व्हायचा असेल, आपल्या वंशाचा उद्धार व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? सावतोबांच्या चरित्राचं अवलोकन करून, त्यांच्यासारखं त्यांच्या चरित्रातून काहीतरी बोध प्राप्त करून देवाचं भजन करावं लागेल. महाराज एक सांगू का तुम्हाला? सावतोबांचा अधिकार सांगू? तुकोबाराज म्हणतात ना, हो नरगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. हे प्रमाण जसंच्या तसं उचलावं आणि सावतोबांच्या ठिकाणी लावावं. कारण सावता महाराजांनी कधीही आपल्या तीर्थयात्रेला इथे गेलो तिथे गेलो तिथे असं म्हणतात. सावता महाराज, संत सावता माळी महाराज पंढरपूरला वारीला जात नव्हते. सर्व संतांच्या पालख्या आजही पंढरपूरला जातात, सावता महाराजांची पालखी नाही. उलट पक्षी असा आहे की पंढरपूरचा पांडुरंग आज पालखी घेऊन पंढरपूरच्या विठोबाची पालखी आरणला येते, असा इतिहास आहे महाराज. का हो? सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नार. कारण ठाईच बैसोनी करा एक चित्त, एक चित्तान एक विधतेन, फक्त आणि फक्त पांडुरंगाचं भजन करणारे सावतोबा, त्यांची वारी देव करतो. यापेक्षा श्रेष्ठत्व काय असावं महाराज? सावतोबा आपलं नित्याचं जे कर्म आहे, नित्याचं जे काम आहे, आपला जो शेतीचा कृषीचा जो व्यवसाय आहे, कृषी कर्म करायचे ना सावता महाराज. माळी होते, आपली वाडी थडी काय असेल ते कर्म त्यांनी टाकलं नाही. मी साधू बनलो, मी महाराज बनलो, मी भक्त आहो, मी काम करणार नाही असं नाही. उलट पक्षी सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये राब राब राबायचे महाराज. अहो नाही, नवे नवे सर्वत्र त्यांना एकविध भक्तीमुळे पांडुरंग परमात्मा दिसायचा. सावता महाराजांचा अभंग सर्वांना माहिती आहे ना. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. सर्व भाजीमध्ये मळ्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंत आहे, असा ज्यांचा भाव आहे महाराज. आपली शेती, आपली वाडी, आपली बाग, आपली थडी, आपलं बगीचा जे काय असेल ते
ते विठ्ठलाच्या रूपाने भरला आहे असा असा भाव सावता महाराजांचा होता. आणि म्हणून ठाईच बैसोनी करा एक चित्त, इकडे तिकडे भटकले नाही महाराज, पण भक्ती अशी नेटाने केली की देवाने सावता महाराजांच्या भेटीला यावं एवढा अधिकार. मग जन्म सुफल झाला. का झाला जन्म सुफल? नामचिंतनाने जन्म सुफल झाला. फक्त विठ्ठल 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 एवढंच म्हणायचं महाराज, दुसरं काहीच म्हणायचं नाही. सावतोबा आता सावता महाराजांच्या कथा, चरित्र कथा आपल्याला जास्त वाचायला मिळत नाही किंवा जास्त साहित्य त्यावर नाही. सावता महाराजांचे अभंग पण त्या ठिकाणी जास्त सापडत नाही. 35-30 अभंग मला वाटते सावता महाराजांचे सध्या आपल्याला दिसतात. पण जे काही अभंग आहे काशीबा गुरुवांनी ते अभंग लिहून ठेवले महाराज. खूप गोड असे अभंग आहे सावता महाराजांचे. आता मी तुम्हाला जो कांदा मुळा भाजी सांगितला सावता महाराजांचा अभंग आहे. तसंच अलीकडे काही लोक असं म्हणतात ना, हा वारकरी संप्रदाय म्हणजे टाळकुट्यांचा संप्रदाय, काम न करता बाहेर फिरणाऱ्यांचा संप्रदाय. अहो, राबणारे, शेतातून पीक काढणारे, त्या पिकाला फळाला भाजीला सुद्धा देव मानणारे आणि आयत बसून न खाणारे सावता महाराज हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे आद्य संत आहेत. म्हणून मला सांगायला आनंद होतो, हा वारकरी संप्रदाय टाळकुट्यांचा संप्रदाय असं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक मारली आहे सावता महाराजांनी. मुद्दा कळला का माझा? निष्काम कुठल्याही फळाच्या आशेनं कर्म न करता, कर्म हा माझा भाव आहे, हे कर्म मी देवासाठी करतो आणि काय फळ मिळेल ते मिळू द्या अशी भावना ज्याची झाली तो संत आहे. आणि सावतोबा या कॅटेगरीतले संत आहे महाराज. सावतोबांचा एक अभंग मला खूप आवडतो. कदाचित तुम्हालाही तो माहिती असेल, पण तो सावता माळ्यांचा आहे ही माहिती नसेल म्हणून सांगतो. खूप छान अभंग आहे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हा अभंग आहे, गाणं नाही, लक्षात ठेवा. हे भावगीत नाही, हा अभंग आहे. आणि हा अभंग श्री संत सावता माळी महाराजांनी लिहिलेला आहे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. महाराज म्हणतात, जसा समय येईल, जशी वेळ येईल तसं राहावं माणसाने. कोणी दिवशी बसून हत्तीवर, एखाद्या दिवशी विमानाने जायला मिळेल. आता हत्ती कुठं, हत्तीचं त्यावेळेस होतं, हत्तीवर बसायला मिळेल. कोण्या दिवशी पालखीत बसायला मिळेल, कधी कधी पायी जावं लागेल. आता आपण असं म्हणू, कोण्या दिवशी विमानात जायला मिळेल, कोण्या दिवशी ट्रेननं फर्स्ट क्लास, कधी थर्ड क्लास, कधी टमटमने, कधी पायी जावं लागेल. समयाशी सादर व्हावे. सावता महाराजांचा अभंग आहे महाराज. पुढे जाऊन सावता महाराज असं म्हणतात, कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, समयाशी सादर व्हावी. अहो, कोण्या दिवशी घरात जेवणाची व्यवस्था राहणार नाही, धान्य नाही, आणि कधी एवढं धान्य येईल की कुठे ठेवावे हे कळणार नाही. महाराज म्हणतात, अरे जशी वेळ तसं राहा, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. कोणे दिवशी यमयेटी चालून, कोणे दिवशी प्राण जाते घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, समयाशी सादर व्हावे. या अभंगातून सावता महाराजांचा हा अभंग जर बघितला ना महाराज, तर ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान, हे कडवं इथे लागू होतं. आणि त्या कडव्याकडे बघूनच अलीकडचे लोक असं म्हणतात की वारकरी संतांनी लोकांना आळशी बनवलं, प्रारब्धवादी बनवलं. याला प्रारब्धवादी बनवणं म्हणता येणार नाही. कष्ट करा, पण
आता बघा, शेतकरी राबतो, पूर आला, वाहून गेली शेती, मग काय आत्महत्या करायची का? हं? एक वर्ष खूप पीक झालं, एक वर्ष काहीच पीक झालं नाही, मग त्या शेतकऱ्याने आत्महत्या करायची का महाराज? संत वाङ्मय आणि हे संत मंडळी असं सांगतात, समयाशी सादर व्हावे. याचा अर्थ असा घ्यायचा आहे की भागाला आलेलं कार्य केलंच पाहिजे. कष्ट करून आपण आपला व्यवसाय, नोकरी, धंदा, शेती सर्व करायचं, पण आलेल्या समयाला सादर व्हायचं, देवाची भक्ती करायची, विठ्ठलाचं नाव घ्यायचं, हेच प्रत्येक संत महात्मे आपल्याला सांगत आले. सावतोबाच्या चरित्रातून आपल्याला हेच घ्यायचं आहे. असे सावता महाराजांचं चरित्र भरपूर आहे. मी काल म्हटलं होतं नामदेव महाराजांचं चरित्र सांगताना, नामदेव महाराज आणि सावता महाराजांचं चरित्राचा थोडा मेळ घालून आपण पुढे आणखी थोडं चिंतन करणार आहोत. पण आज पुण्यतिथी असल्या कारणानं थोडंसं पुण्यतिथीच्या अनुषंगाला 2 मिनिट बोलतो आणि थांबतो. उर्वरित चिंतन आपण पुढच्या भागामध्ये बघू, नाही का? सावता महाराज, देव सावता महाराजांच्या मळ्यामध्ये देव खुरपणं करतो, म्हणजे निंदतो वगैरे आहे ना, शेतीचे काम करतो. माया सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्याच खुरपू लागे. सावता माळ्यांच्या सोबत देव शेतामध्ये खुरपणीचं काम करायचे. उचनीच काही ने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून घ्या, अभंगामध्ये बघून घ्या. माया सावत्यास खुरपू लागे, असे अधिकार संपन्न सावता महाराज. चरित्र कथा भरपूर आहे, मी पुढे सांगेल. असे सावता महाराज 45 वर्षाचे झाले आणि त्यांनी मग असं ठरवलं की आता आपण आपलं अवतार कार्य संपवलं पाहिजे. एकादशीच्या दिवशीच जसं नामदेवराय बोलले तसं सावता महाराजांनी सुद्धा सांगितलं, देवा आता मला जायचंय. कुठे जायचं नामदेवराय? कुठे जायचं सावतोबा? नाही, आता मला इहलोक सोडायचा. आणि इहलोक सोडायचा म्हटलं महाराज, आणि मग समाधी निर्याण काळाला. आणि मग आजचा दिवस सावता महाराजांनी निवडला, आषाढ कृष्ण, म्हणजेच आषाढ वद्य चतुर्दशी. आणि आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांनी आपलं इहलोकीचं कार्य संपवून भगवंताच्या चरणी विलीन व्हायचं ठरवलं. आषाढ कृष्ण चतुर्दशी त्या दिवशी सावता महाराज सकाळी उठले. उठवणी प्रातःकाळी करुणिया स्नान, घालुनी आसन यथाविधी. सकाळी उठले, स्नान विधी वगैरे आटोपला. सावतोबांच्या अंगामध्ये ज्वर होता, पण सावतोबा योगी होते महाराज, ज्ञानी होते, योगी होते, नामी होते, प्रेमी होते, काय नव्हते हो. योगी असणारे सावता महाराजांनी कुंभकरेच ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती होत्या. प्राणायाम केला, नवजरे देह झाला अशी संतप्त, पर्यमनी आर्त विठोबाशी. विठोबाची आर्त मनाला लागली आणि विठोबाची आस मनाला, नुसतं विठ्ठल 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 सुरू झालं. सावता महाराजांनी ज्यावेळेला समाधी घेतली ते शक होतं 1200, शके 1217 शालिवाहन शक, मन्मथ नामक संवत्सर, ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी. ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी, आला उदयासी सहस्त्र कर. आणि मग सावता महाराजांनी प्राणायाम केला आणि भगवत चरणी भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाले. सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्याशी. ज्याने हा देह दिला त्यालाच तो देह समर्पण केला आणि सावतोबाऱ्यांनी आपला देह ठेवला. असे महान वारकरी सामर्थ्य ज्येष्ठ निष्काम योगी, कर्म करून कर्मफलाची अपेक्षा न ठेवता भगवत भक्तीमध्ये रंगून जाणारे, देवाला आपल्याकडे बोलावणारे, एवढे ताकदवार, नामदेवराला अनेकदा उपदेश करणारे, सर्व संत मांदियाळीमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले सावता महाराज यांनी आजच्या दिवशी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला. अशा सावता महाराजांची आरण येथे समाधी आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी त्या समाधीचं दर्शन नक्की घेतलं पाहिजे.
कारण ते गावही धन्य, त्यांचा कुळही धन्य. सावता महाराज तर धन्य आहेच, कारण नामाने त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरेला माळी यांचा. असे सावता महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजची झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. खरं पाहता नामदेव महाराजांचंही चरित्र आहे, सावता महाराजांचंही चरित्र आहे, ते बाकी आहे. ते आपण पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आज पुण्यतिथीच्या निमित्तानं फक्त मी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढीच पुष्पसुमन त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. सावता महाराज, चोखोबा महाराज, रोहिदास महाराज, सर्व महाराज मंडळी आपल्या एकाच भजनामध्ये येतात. वारकरी संप्रदायाचं आपलं भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. श्री संत सावता महाराज की जय. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.